पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाबा तुम्ही ठीक आहात ना? बाबा बाबा तुम्ही ठीक आहात ना? आम्ही येण्या अगोदर त्यांनी तुम्हाला फार अश्विनी त्या इन्स्पेक्टरने थापलं माझ्या गालावर नाही, थेट माझ्या मनावर मारली आणि तुला आपल्या डोळ्यांनी ते सगळं बघावं लागलं। आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली। विद्युत अरे हिच्या डोळ्यात देखत मला खेचत घेत गेले ते। तो पोरी कुठल्या नजरेने मी तुझ्या समोर उभा राहील सांग? बाबा तुम्ही माझ्यासाठी जिथे होतात ना तिथेच आहात आणि नेहमी राहाल। तुम्ही ना मला एक वचन द्या, याच्या पुढे तुम्ही काम नाही करायचं। अगं पण अश्विनी नाही करायचं तुम्ही काम, माझी शपथ आहे तुम्हाला। बाबा एक काम करा, तुम्ही वर जा आणि शांतपणे झोपा। आणि ताई हे जे काही झालं ना हे चुकून सुद्धा कोणासमोरही बोलू नकोस। मी बघतो सगळं, पोलीस घरी येणार नाही। अश्विनी ती गाडी, पोलीस कंप्लेंट, चोरीला जाणे, मला काही समजलं नाही। कुणाची गाडी आणि तू कधी घेतलीस? मी सगळं सांगते तुम्हाला, तुम्ही आधी घरी चला बघ। उठा बाबा काळजी घ्या। मामी मला ब्रेड बटर नको, मला क्रीम बिस्किट पाहिजे। आई मला पण क्रीम बिस्किटच दे। कॉफी कधीपासून रेडी असं कळलंय मला, मिळणार आहे का? वहिनी वहिनी अश्विनी अगं बघ ह्यांना काय हवंय ते। अश्विनी आई हा सगळं काय प्रकार आहे? कुठे चालली आहेस तू? काय प्रकार आहे हा? दादा तू काही बोलणार आहेस का? पकड बिस्किट घे, कॉफी। आई घरातली सगळी कामं झाली आहेत। हा कुठे जातेस तू? कामावर चालले। बाबा ऐका ना, तुमचा चहा सुद्धा करून ठेवलाय आणि आई दुपारचा स्वयंपाक झालाय, मुलांचे डब्बे भरून झाले आहेत, संध्याकाळचा नाश्ता सुद्धा झालाय। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परत येते मी। तुला ऐकू येत नाहीये का? अरे तुझं काही ऐकायचंच नाही असंच ठरवलंय तिने। हिम्मत बघ तिची। आई बाबा येते मी। बाय संजू को। बाय।
तुला कळत नाही मी काय बोललो ते? कामावर जायचं नाही. आज जा आणि कपडे बदल. चल. मला कामावर जावं लागेल आणि यापुढे मी जाणार आहे. मी नाही सांगून सुद्धा? घरात कुणाला तरी काम करणं भाग आहे ना. कशासाठी? पैशासाठी ना. ठीक आहे, आणून देईन मी पैसे, काळजी नको करूस. जा कपडे बदल. नाही, नको तुमचे पैसे. कारण तुम्ही जिथून पैसे आणलेत ना तिथून घरासाठी मदत तर होणारच नाहीये. उलट सगळ्यांच्या अडचणी वाढतील आणि तुमच्या सुद्धा. अडचणी वाढतील? का वाढतील अडचणी? मयू, संजू कुहूला आतमध्ये घेऊन जा. चला. हा काय सस्पेन्स आहे? दादाने जर पैसे कमवून आणले घरात तर काय प्रॉब्लेम आहे? काय अडचण होणार आहे? चोरी करून घरात पैसे आणले तर अडचणी वाढणारच ना. चोरी? हो, चोरी. जी गाडी तुम्ही चोरली ना ती माझी होती. ती माझ्या कामासाठी मी विकत घेतली होती आणि ती तुम्ही रात्री चोरली. चोरली? काय मूर्खासारखं बडबडतेस? मूर्खासारखं बडबडते मी? अहो, पोलिसांकडे ना सीसीटीव्ही फुटेज आहे ज्यात तुम्ही चोरी करताना स्पष्ट दिसताय. मी कंप्लेंट मागे घेतली कारण तुम्ही माझ्या मुलींचे वडील आहात आणि आई बाबांचा एकुलता एक मुलगा. पण आता पुढे जर तुम्ही कुणाची गाडी चोरली ना तर तो माणूस कंप्लेंट मागे घेणार नाही. अरे देवा, हे काय सुरू आहे? श्रेयस काय बोलते ही? सॉरी आई, मला तुमची परंपरा मोडावी लागते. कारण घरातला एक पुरुष पैसे कमवण्यासाठी बाहेर जाऊन चोरी करतो आणि दुसरा घरात कुणालाही न सांगता एकटा थंडीत कुडकुडत उभा राहून वॉचमनची नोकरी करतो. आणि मला हे चालणार नाही. वॉचमनचं काम कोण करतंय? बाबा, अहो काय बोलते ही? हो आई, म्हणून त्यांना दिवसा झोप येत असते. कारण ते रात्रभर मालती टॉवर मध्ये जाऊन वॉचमनची नोकरी करतात. काल रात्री तुम्ही केलेल्या चोरीसाठी पोलीस बाबांना पकडून घेऊन गेले. आणि ते त्यांच्याशी अतिशय वाईट पद्धतीने वागले. तुम्हाला या गोष्टीचा कदाचित त्रास होत नसेल पण मला खूप झाला. मी माझ्या वडिलांना अशा अवस्थेत नाही बघू शकत. तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. अहो, म्हणूनच मी प्रीटी ब्युटीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की मी कामावर येणार नाही. पण आत्ता या क्षणी मला बाबांची तब्येत खूप महत्वाची आहे. म्हणून मी तुमचं ऐकणार नाही आणि काम करणार आहे. माझ्या कुटुंबासाठी ना मला पैसे कमवायचे. त्यांच्या भविष्याची सुरक्षिततेची जबाबदारी माझ्यावर आहे. नाही, मी ती स्वतःहून घेतली आहे. तुम्हाला जर काही काम करायचं नसेल ना तर नका करू. पण माझ्या मुलींना मी चोरीच्या पैशातनं जेवू घालणार नाही.
अश्विनी थांब. काय झालं बाबा? तू आत्ता श्रेयस बद्दल जे काही बोललीस ते बाहेर कुणाला काही नाही बाबा, आपल्या घराबद्दल मी कधीही कुठेही काही बोलणार नाही. जी चूक झाली आहे त्याच्याबद्दल न बोलणं माझ्या हातात आहे, पण ती चूक सुधारणं माझ्या हातात नाही. ज्याची त्यानेच सुधारली पाहिजे. ठीक आहे, तुझा कामाला. आणि हो अश्विनी, तू जो निर्णय घेतला तो योग्य आहे आणि तुझ्या निर्णयाच्या आड मी कुणालाही येऊ देणार नाही. पण तुझ्या बाबतीत मी देखील एक निर्णय घेतला जो तुला मान्य करावा लागेल. काय बाबा? तुझा कामावरून ये, संध्याकाळी सगळ्यांनाच कळेल. आणि मी जो निर्णय घेतलाय त्यामध्ये कुणीही आड यायचं नाही, तू देखील नाही. मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये बाबा. येते मी. श्रेयस, काय बोलली ही? तू चोरी केलीस? मला याबद्दल बोलायचं नाही. काय चाललंय काय या घरात? मला काही समजत नाहीये. आणि तुम्ही कोणता निर्णय घेतलाय? कळेल तुलाही. या घरात सगळ्या गोष्टी होऊन गेल्यानंतर मला कळतायत. ए चोच्या, तुझी फालतू कॉमेंट्री बंद कर आणि फायनल स्कोरवरती फोकस कर. ऐक, तो पप्पू कापरे आणि त्याच्या पंटर लोकांची सगळी माहिती पाहिजे मला. हा, जास्त वाचशील ना तर फोडून काढी. तुला माहिती आहे ना, तू वागळे गलीत खेळलेल्या मॅचचं सगळं लाईव्ह रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, त्यामुळे जरा शिस्तीत राहायचं. हा, चल कामाला. सुरे चहा दे. काय रे, मॅच हरल्यासारखा मूड का खराब आहे तुझा? काय नाही. बरं ऐक, मला तुला महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मला प्राजक्ता सांगत होती की पोलीस. काय रे? गाडीत बस. का? कान झाला मोकळा, आता ऐकू येत आहे? गाडीत बस. अहो साहेब, मारताय काय? काय केलं काय त्याने? श्रेयस वाघमारे हेच नाव आहे ना तुझं? अहो सर, पण झालंय काय? चोरी झाली आहे. काय? चोरी नाही, चोऱ्या झाल्यात. गाड्या चोरी केल्यात आणि ह्यानी केल्यात. अहो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय साहेब. गोरा चेहरा, काळे धंदे, चल बस गाडीत. चला. हे भाई, हवालदार घ्यायला गाडीत. तू टेन्शन घेऊ नकोस, मी आलो पोलीस स्टेशनला. हॅलो, हा मी बबन पांडे. मॅडम, इथे तर फक्त 2 महिन्यांची मुदत दिली आहे. एवढ्या कमी वेळेमध्ये मी पैसे कसे भरणार? हो अश्विनी, तुम्ही तुमची गाडी चोरीला गेली त्याची FIR केली होती आणि ती कॉपी मी कंपनीला दिली होती. पण अशा परिस्थितीत कंपनीला गॅरंटी नसते की एम्प्लॉई कंपनीकडून घेतलेले कर्ज फेडू शकेल, कारण त्यांचं दुहेरी नुकसान झालेलं असतं. म्हणून कंपनी कर्ज फेडण्याची मुदत कमी करते, रिस्क कमी व्हावी म्हणून. मॅडम, अहो हे सगळं उलट आहे. उलट कंपनीने मला जास्त मुदत वाढवून दिली पाहिजे. 2 महिन्यात हे कसं शक्य आहे? तुमचं म्हणणं बरोबर आहे अश्विनी, पण मी यामध्ये तुमची काहीच मदत करू शकत नाही. मला कंपनीचा प्रोटोकॉल पाळावाच लागतो.
तुम्ही आता फक्त पैशाची लवकरात लवकर सोय कशी होईल ते बघा. आणि जर मी 2 महिन्यात पैसे नाही भरले तर व्याज खूप वाढेल. आत्ता कापले जातात ते त्यापेक्षाही जास्त पैसे कापले जातील. आय मीन तुमच्या हातात काहीच राहणार नाही आणि मी त्यात काहीच करू शकत नाही. आय एम सॉरी अश्विनी. अहो साहेब काय करताय? हो साहेब काय करताय तुम्ही? खूप मोठी चूक करताय हो. मी नाही केली चोरी, प्लीज ऐकून घ्या माझं. ए हा आरडाओरडा बंद कर. तुझा चेहरा आवडला म्हणून तुला इथे घेऊन नाही आलोय. तुझा अख्खा सिनेमा आहे आमच्याकडे आणि म्हणत असशील तर बाजूच्या थिएटरमध्ये प्रीमियर लावतो. श्रेयस है नाम मेरा, चोरी है काम मेरा. श्रेयस है नाम मेरा, चोरी है काम मेरा. हो मी काय चोरी वगैरे केली नाही. माधू सॉरी सर. साहेब मी चोरी नाही केली हो. सीसीटीव्ही फुटेज मध्ये तू क्लिअर कट दिसतोय ती गाडी चोरताना. हो तो मीच आहे. हे कशावरून? ही नजर आहे ना ही आता तयार झाली आहे गुन्हेगाराला ओळखायला. त्यामुळे एकही गुन्हेगार या नजरेतून कधीच सुटू शकत नाही. त्याच्यामुळे आता गुन्हा कबूल करायचा, चोरलेल्या सगळ्या गाड्या परत करायच्या आणि शिक्षा भोगायची तयारी ठेवायची. कळलं? माधू सर. यांचं स्टेटमेंट घ्या, त्या दूधवाल्याला बोलावून घ्या आणि ओळख पटवून घ्या. बोल रे इन्स्पेक्टर साहेब. अरे बापरे, वकील साहेब तुम्ही पुन्हा आलात काय? तुम्हाला आमच्याशिवाय चैन पडत नाही का? इन्स्पेक्टर यांना सोडा. सोडा? काही खाऊ आहे का तो? वकील साहेब तुमचा प्रॉब्लेम काय? मी ते गुन्हेगाराला पकडून आणलं की तुम्ही इथे येणार आणि त्याला सोडून घेऊन जाणार? कसं इन्स्पेक्टर, तुम्ही गुन्हेगाराला इकडे पकडून आणलत ना तर मी तुम्हाला माझा चेहरा सुद्धा दाखवणार नाही. पण याने काही नाही केले. प्लीज याला सोडा. का बुवा? का सोडू? अरे हा बरोबर, तुम्ही मीडियाला बोलवणार नाही का? आमची बदनामी करणार. त्यांना सांगणार की पोलीस कसे एका निरपराध व्यक्तीला पकडून घेऊन आले आहेत आणि त्यांच्यावर अत्याचार करतायत, नाही का? या माणसाविरुद्ध आमच्याकडे सबळ पुरावा आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसतो आहे तो गाडी चोरताना. तुम्हाला अजून काही बोलायचं आहे? चला निघा. तुमचं आता इथे काहीच काम नाहीये. इन्स्पेक्टर मी यांचा वकील. हो मग त्याला सांगा लवकरात लवकर गुन्ह्याची कबुली दे, चोरी केलेल्या गाड्यांची माहिती दे आणि मग जाऊ शकतो तो. इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की हा माणूस चोर नाहीये. मग हे फुटेज खोटं आहे का? किंवा हा त्याचा जुळा भाऊ वगैरे आहे का? मग गाड्या ह्याने चोरल्या नाही तर या गाड्या चोरल्या कोणी? मग चोर कोण आहे? हा चोर आहे साहेब. हा कोण आहे? पिंटू पाटोळे, पप्पू कापरेच्या गँग मधला आहे सरा. खरं काय ते सांग. साहेब अहो मला खरंच काय माहित नाही हो साहेब. गरीब माणूस आहे साहेब, जाऊ द्या ना साहेब. ए गाप. तो लॉकअप मध्ये जो माणूस आहे त्याला ओळखतोस?